आपल्यापर्यंत येत होत्या किंवा आपण ऐकायलाच मिळालं. परंतु ज्या वेळेला हा मतदार पाणी समस्या धारूरमध्ये 2-2 महिने पाणी नव्हतं, 1.5 महिना पाणी नव्हतं, अशा वेळेला हा उमेदवार तिथपर्यंत गेला नव्हता. त्यामुळं मतदार जो आहे की हे त्यांच्या बी लक्षात आलेलं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याकडे येतात आणि धारूरच्या समस्या ज्या आहेत, पाणी समस्या वगैरे, ही मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळं याचा फटका उमेदवारांना बसणारच की ज्यावेळेला तिथं जातील त्यावेळेला त्यांना निश्चितपणे जनता भांडणार, ते जनता बोलणार की तुम्ही आमच्याकडे इतक्या वर्ष आले नाहीत, तुम्ही आत्ताच आले. आणि धारूरचं एक राजकारण मला एक दिसतंय की धारूरमध्ये जो सक्षम लोकप्रतिनिधी पाहिजे तो नाहीये. की धारूरच्या लोकप्रतिनिधींचं काय, मोठा आमचा नेता आला की आम्ही फक्त जमाव होतो आणि तो गोळा झालेला जमाव एकदा पांगला त्याच दिवशी पांगतो, पुन्हा कोण मतदार आणि हे काय इथपर्यंत ते जात नाहीत. ही शोकांतिका आहे, म्हणून समस्या आपल्या जास्त. म्हणजे एकदा मतदान झालं, उमेदवार निवडून आला की मतदाराला पुन्हा ते डबल विचारत नाहीत. यामुळेच मतदार कुठे ना कुठे नाराज आहे. हे सुद्धा आपल्या येणाऱ्या उमेदवारांना अथवा नगराध्यक्ष जे कोणी असेल उमेदवार, त्यांना हे जाणून घेणं भाग आहे. जर त्यांना जनतेची मनोभावी सेवा केली असती तर आज त्यांना डोर टू डोर जाण्याची वेळ आली नसती. निदान त्यांना पाणी योजना तरी पूर्ण केली असती तरी त्यांना गरज पडली नसती. कारण धारूर नगर परिषद निवडणूक हे गेली कित्येक दिवसापासून फक्त पाण्याच्या राजकारणावर होत आहे. पण अनेक समस्या आहेत धारूर शहरामध्ये. अनेक समस्या म्हणजे जसेच आता बोर आहेत धारूर नगरपालिकेतर्फे घेण्यात आलेले, काही बोर चालू आहेत, त्या बोरमध्ये मोटर नाहीत असं जनता म्हणते. तर त्या संदर्भात प्रशासकाने सुद्धा काय केलेलं दिसत नाही. अथवा कोणत्या उमेदवारांना या नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांना अथवा माजींना काही केलेलं नाही. या संदर्भात काय म्हणणं सर? अगदी बरोबर आहे की धारूरच्या प्रत्येक वार्डामध्ये, प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी बोरवेल्स घेण्यात आलेले आहेत. परंतु दुर्भाग्य म्हणावं लागेल की हे बोरवेल्स जवळपास अर्ध्याच्या वर बोरवेल्स बंद स्थितीत आहे. हो, पण या बंद स्थितीकडे असलेल्या बोरवेल्सकडे ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष होतं. या प्रशासकच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनुभवलेले की बऱ्याच ठिकाणी समस्या जाणवत असताना की तेथील माता भगिनीने मांडून दाखवल्या की हा आमचा बोर बंद आहे. आम्ही वारंवार नगर बोरला पाणी आहे बरं का, त्या हा बोरला पाणी आहे, तरी पण त्यांनी ते जे हे होतं त्याच्यामधली मोटर होती तर ती मोटर बऱ्याच ठिकाणी बिघडलेल्या आहेत आणि त्या दुरुस्त केलेल्या नाहीत, ते टाकले गेलेले नाहीत. प्रशासकाचं त्याच्यावरती लक्ष नव्हतं आणि मुळामध्ये ज्या वेळेला प्रशासक आहे समजा तर त्यावेळेला त्यांचा कर्मचाऱ्यावरती उचक नव्हता की जो कोणी कर्मचारी तो तिथं जातही नव्हता, काढीतही नव्हता. म्हणजे थोडासा मनमानी कारभार त्या काळामध्ये झालेला होता आणि त्याच्या हाल अपेष्टा पाणी नसतानाही, पाणी नळाला येत नव्हतं, अशा वेळेला बोरवेल चालू असणं गरजेचं होतं. ते बोरवेल चालूच का घेण्यातच का आलेले होते? जनतेच्या सेवेसाठी. परंतु त्याचा वापर झाला गेला नाही, त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हे नगर परिषदेचं अपयश आहे. या ठिकाणी ह्या नगरपालिकेचा जे प्रशासक काळ झाला या बोरवेलचा अपयश असेल पण याचाही कुठं ना कुठं उमेदवारांना फटका बसणार आहे का? 100% उमेदवाराला फटका बसणार आहे. ह्या इथली जनता, हा तालुका असून देखील समस्या आणखी आहेतच इथे. मूलभूत गरज म्हणजे पाणी. पाण्याची समस्या तुम्ही इतक्या वर्ष राज्य करताय, इतक्या दिवशी इथं आहेत, जयदत्तांना क्षीरसागर असतील, प्रकाशराव सोळंके असतील किंवा इतरांची सत्ता आंधळे असतील, आता आंधळे असतील, असतील, यांना कोणालाच पाणी प्रश्न धारूरचा सोडवता आला नाही. आणि ही मूलभूत गरज आहे. आज लोकांना गरज काय? लोकांना तुमची सत्ता कोणाची जवळ काही देणं घेणं नाही. सामान्य लोकांना काहीच देणं घेणं नाही. सामान्य लोकांना पाहिजे काय? पाणी पाहिजे, रस्ता पाहिजे आणि लाईट पाहिजे. या 3 गोष्टी आणि स्वच्छता, या 3-4 गोष्टी जर त्यांना मिळाल्या तर तुमची सत्ता कोणाची काय त्यांना देणं घेणं अजिबात नाही. ही मूलभूत गरज आम्हाला मिळाली पाहिजे. पण ही मूलभूत गरजच धारूरमध्ये नाहीये. आज प्रश्न सुरू होतो पाण्यापासून. आजच्या स्थितीला सुद्धा पाणी 1 महिना येत नाहीये आणि याचं ना नगर परिषदेला काय आहे आणि ना लोकप्रतिनिधींना आहे. ज्या वेळेला कुठेतरी निवडणूक लागली त्यावेळेला तुम्ही बाहेर पडताय, त्यावेळेला तुम्ही जनतेच्या दारामध्ये जाताय आणि त्यावेळेला तुम्हाला जनता दिसते आणि ते समस्येच्या काळामध्ये काहीच नाहीये. मग त्या ठिकाणी तुम्ही निवेदन द्यायला पाहिजे होतं, तुम्ही प्रशासकाला धारेवर धरायला पाहिजे होतं. का पाणी येत नाहीये आंदोलन करायला पाहिजे होती. त्या काळामध्ये तुम्ही जनतेच्या पाठीशी नव्हता. हे लोकप्रतिनिधींचा अपयश आहे, हे निश्चितपणे 100%. पण आता 2025च्या निवडणुकीमध्ये जे कोणी पाणी योजना पूर्ण करेल
ह्या दिलेल्या शब्दाला जागेल, 2 महिन्यात या 3 महिन्यात अथवा 6 महिन्यात पूर्ण करेल, त्याची सत्ता धारूर नगरपालिकेमध्ये निश्चितच पुढील काळामध्ये सुद्धा दिसून येऊ शकते. आता काय होणार हे आपल्याला पण माहिती नाही, पण पुढच्या काळामध्ये जे योजना पूर्ण करतील त्यांची सत्ता धारूर नगरपालिकेमध्ये दिसून येईल. या संदर्भात काय वाटतं सर? निश्चितपणे पाण्यासाठी धारूर शहर खूप तडपलेलं आहे. जो कोणी पाणी मुबलक देईल तो त्याला धारूरची जनता डोक्यावर घेणार, हे सत्य आहे. कारण गेली अनेक वर्षापासून फक्त पाणी येणार म्हणून जनतेनं प्रत्येक लोकप्रतिनिधीला म्हणा डोक्यावर घेऊन असले. बरोबर पण याचा फायदा हा तालुका प्लेस आहे. हो. बरोबर आहे, एक चांगले आणि योगानं निसर्गाने हे धरणं सगळे भरलेली आहेत. भरलेले. आज धारूर शहराचा जर विचार केला तुम्ही, धनीगाव धरणातून पाणी योजना आहे. हो. इथे खाली घागरवाडा डॅम जो आहे, इथून पाणी योजना आहे आंबचोंडीचा. इकडून उपळीवरून पाणी योजना आहे. या एवढ्या पाणी योजना शासनाने भरमसाठ पैसा खर्च केला, पण तरीही धारूरच्या नागरिकांच्या घशाला कोरडे. हे अपयश आहे तुमचं. याच्यात अपयश कोणाचं आहे, लोकप्रतिनिधीचं असो प्रशासनाचं असो, हे अपयश आहे. बरोबर. आज धारूरला 24 तास पाणी मिळायला पाहिजे होतं. आज जे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांच्या बारामतीकडे आम्ही गेलो होतो मध्ये, 24 तास पाणी आहे. मग धारूरला काय येऊ शकत नाही? सगळी योजना आहे, एवढा मोठा पैसा शासनाने दिलाय, परंतु या पैशाचा सुरुवातीला जेव्हा योजना कुंडलिका योजना आली गेली त्याचा विनियोग कुठंतरी व्यवस्थित झाला नाही. आणि 18 महिन्याची योजना तब्बल 12-13 वर्षाकडे गेली. ह्या 18 महिन्याच्या योजनेवर सुद्धा आता जे कोणी 2, 3 या 4 उमेदवार राहते नगराध्यक्ष पदाचे, यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल जनतेला. याचं स्पष्टीकरण देताना त्यांच्या डोक्याला ताण होणार आहे. मग कोणी असो सर्व श्रेय लाटणार आहेत, पण जनता याबद्दल काय म्हणणार आहे? बोलून दाखविणार आहे का मतदानातूनच दाखवून देणार आहे? जनता 100% हे उमेदवार गेल्यानंतर बोलून पण दाखवणार आहे. आणि जे कोणी हुशार लोक आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, हे लक्षात ठेवणार आणि बरोबर त्या ठिकाणी मतदानाच्या वेळी ते दाखवून देणार. एज्युकेटेड जे लोक आहेत ते 100% विचार करणारे असतात. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये काही जणांना असं वाटतं की आम्ही केवळ काही कारण ह्याच्यावरून आम्ही जिंकू शकतो, पण शक्य नाही आहे. काही घटक हा बुद्धिमान वर्ग असतो, तो विचार करणार आणि तो मतदानातून त्यांचं दाखवून देणार. परंतु यावर्षीची निवडणूक देखील पाणी प्रश्नावरच गाजणार, हे मात्र सत्य आहे. सत्य आहे. कारण आताच आपले विद्यमान आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके यांना सांगितले की धारूरच्या शहरवासियांसाठी पाणी पूर्णतः योजना झालेली, जवळपास धारूरच्या पाणी आलेले टाकीमध्ये. याचा फायदा कुठं ना कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला होणार आहे. कारण निवडणूक लागायच्या 8 दिवसापूर्वी पाणी आलेलं आहे. याचा फायदा त्यांचे उमेदवार कशा प्रकारे घेतात हे सुद्धा बघावं लागणार आहे. जनतेपासून घेऊन जाणार का ते की आम्ही योजना पूर्ण केली या विषयाला? बरोबर आहे. कारण मंजुरी सुद्धा त्यांच्याच काळात आली होती. आता या पक्षाचा जर विचार केला आपण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचा जर विचार केला तर त्याचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके आहे. बरोबर. आणि ते ही धारूर नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करणार. बरोबर. त्यांची उणीवची बाजू जी आहे की त्यांना आता विधानसभेला धारूर मधून मतदान पडलेलं नाही, जास्त पडले नाही त्यांना. मग ही उणीव भरून त्यांना काढावी लागेल. दादानं बोलताना सुद्धा आपल्याला त्यांना ही उणीव जर भरून काढायची असेल, हा मतदार राजा माझ्यावर कुठेतरी नाराज झालेला आहे. बरोबर. ही मला नाराजी जर दूर करायची असेल तर त्यांना कुंडलिकाचं पाणी मुबलक प्रमाणामध्ये इथं द्यावंच लागेल. त्याची सगळी व्यवस्था करावीच लागेल, तरच ते त्या ठिकाणी टिकू शकतात. आणि हा गड जर तुम्हाला ताब्यात घ्यायचा आहे तर तुम्हाला जनतेसमोर इथं पाणी आणूनच जावं लागेल. ही योजना पूर्णच करावी लागेल. मग असंही होऊ शकतंय की जे 2 महिन्याचा कालावधी आहे पाणी योजनेचा, हे 15 दिवसात 1 महिन्यात सुद्धा पूर्ण होऊ शकतो. फक्त इतकंच आहे की आचारसंहिता चालू असल्यामुळे त्यांना सांगून दाखवता येणार, आपल्याला बोलून दाखवता येणार नाही की आम्ही पाणी योजना पूर्ण केली आता पाणी आलंय म्हणून. असंही असतंय का की आता आचारसंहितेमध्ये हे प्रचार करू शकत नाहीत? अशा आश्वासन आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रलोभन जे आहे ते देता येणार नाही. मतदाराला आम्ही हे ते असं म्हणता येणार नाही. परंतु पाणी योजना त्यांना निश्चितपणे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून कंप्लीट पूर्णच करावी लागेल. त्याच वेळेला कुठेतरी हा नाराज झालेला मतदार त्या ठिकाणी त्यांच्या जवळ येऊ शकतो. आणि पाणी तसेच आता धारूर नगर परिषद निवडणूक रणसंग्राम भाग 5 मध्ये भेटण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर्स करा. नमस्कार. धन्यवाद.